तुला पण ब्रेक करायचा आहे ना? पैसे घेता ना रजिस्ट्रेशनचे, आरटीओचे सगळे पैसे घेता ना नवीन गाडी घेताना? आता या माकडाने बघायचं कष्ट घेतलं की बाबा समोरून गाडी येते नाही येते. छपरी साला MH03 BB6341. काय ते साईड मिरर इन्स्टॉल करतात ना एवढे एवढेसे छोटे छोटेसे, काय माहिती. आणि जे ओरिजिनल असे पसरून लावायला पाहिजेत ते फोल्ड करून ठेवलेत. कुठून येतात ना, कुठून यांना अक्कल सुचते, बुद्धी सुचते, काय माहिती. झेब्रा क्रॉसिंग आहे काय दिसत तर नाही, दिसतं काहीतरी. तर नमस्कार मित्रांनो, थंडर ऑन रोडच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? बस मजेतच राहा आणि ट्रॅफिक रूल तेवढे फॉलो करा, बस एवढीच एक विनंती आहे. आणि नक्कीच ते तुम्ही पूर्ण कराल याची खात्री बाळगतो. त्यांना पण गाणी गुणगुणायची सवय माझ्यासारखी होते. वी स्कूल वेलिंगकर. ब्लूटूथ वरती आहे. अरे माकड आलेला आहे. MH03 DM4558 विदाउट हेल्मेट, रॉंग साइड ड्रायव्हिंग. इथेच जातोय ना, इथेच जाताना पण बरेच ऍक्सिडेंट होतात. काही काही देवाघरी पण जातात, कारण की तो इथेच जात होता ना, पण देवाने त्याला फार लांब पाठवून टाकलं. हे बघा एक माकड गेला. सुधारणारे नाही ते, समज रे, सुधारणारे नाहीत. काकी बघा पाठून गाडी येते नाही घेते, आपल्याला काही घेणं देणं नाही. तर हे माकड बघा, काही व्यर्थ आहे जीवन यांचं, व्यर्थ आहे. असं पण नाही की तू यंग जनरेशन आहे, 15-20 वय, म्हणजे 20-25 वयोगट आहे आणि सळसळ तर रक्त आहे. तुम्हाला माहित नाही काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. साला 50-50, 60-60 वर्षाचे लोक पण रॉंग साईड ड्रायव्हिंग. अरे तुम्हाला अक्कल आहे की नाही? एवढी वर्ष काय गु खाल्लात तुम्ही? तर लहान मुलांचा समजू शकतो, अक्कल नाहीये त्यांना, मॅच्युरिटी नाहीये. पण तुमचं काय? एवढी वर्ष काय गु खाल्लाय मग तुम्ही? आता मी का सिग्नल ब्रेक करताय? सिग्नल आहे भाई. नाही पण कशाला ब्रेक का करताय? मग मारू दे ना, तू पण नको हलूस. तुला पण ब्रेक करायचा आहे ना? नंबर प्लेट पण नाहीये. जाणारच नाही. बरं ती का माहिती आहे तुम्हाला? ही लोक पाठवून ब्रेक दाबतायत. सिग्नल पडल्यानंतर पण 2 माकडं पहिला गेली ना, माझ्या पुढे होती ती. त्यांना असं वाटलं की नाही मला पण जायचंय, मला पण टोपी टाकायची आहे, असं येते. आता कसे शांत बसले हॉर्न मारणारे. पेशन्स नाहीत.
आणि हा सगळा असं पण नाही की अडाणी लोक आहेत, काही कळत नाही ट्रॅफिक रूल्स काय असतात, तरी त्यातला हा एक सुशिक्षित लोक एखाद 2 मिनिटं थांबायला नको. लेट होते ऑफिसला, अरे मग लवकर निघा, 5-10 मिनिटं लवकर निघा, अर्धा तास लवकर निघा. एवढंच लेट होत आहे, तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक असतं. नॉनसेन्स. एक 2 माकडं आहेत हॉर्न मारतात, कारण की वेगवेगळे 2-3 हॉर्न ऐकायला येतात. त्यांना वाटतं की हॉर्न बिन दिल्याने लगेच हा रायडर बाजूला होईल. पण मी नालायक आहे, 1 नंबरचा नालायक आहे. मी होणारच नाही बाजूला. तुम्हाला काय काशी करायची ती करा. ते बघा तरी पण हॉर्न मारत आहेत. थांब जरा, आता गाडी चालू केली ना, निघणार आहे आता सिग्नल पडला की. ए घे ना पुढे. येणार कोण ना कोणतरी येणारच आहे बोलायला. बघायला कट मारून गेला, काही गरज नव्हती, मुद्दाहून कट मारून गेला. टप्पू स्वान MH03 DP2309. हॉर्न वाजवणाऱ्यांमधलं हे एक माकड असावा. बायका बिचाऱ्या, अरे बिचाऱ्या. मूर्ख आहे मूर्ख. काटे अशी लटकवून ठेवली येड्या भोकाचं. जरा काय कुठून कुठून येतात ना कळत नाही. असेल एखाद्या कोणत्या तरी पक्षाची काठी असेल किंवा काय माहिती, काढून ठेव ना. अशी सेल्फी स्टिक सारखी लटकवून ठेवली आहे. आणि त्या बिचारा 2 बायका. तो ब्रिज असं पण नाही 2-4 किलोमीटरचा आहे. इथून फक्त तो रेल्वे ब्रिज क्रॉस करून खाली उतरतो. MH01 DU7828. MH01 DU7828. छपरी रे छपरी. छपरी रहते. सोन्याची बाली वाटली कानातली. सोन्याची असते. यायला हेल्मेट घ्यायला पैसे नाहीत आणि सोन्याची बाली घालते. हां, तर त्या 2 बायकांचं बोलत होतो. म्हणजे काही गरज नाही त्या ब्रिजवरती 2 व्हीलर रेस्ट्रिक्ट करण्यासाठी. 2-4 किलोमीटरचा ब्रिज असता, जे फ्लायओव्हर सारखा ब्रिज असतात, एक वेळ समजू शकतो. छायला छोटासा ब्रिज आहे, तिथे पण 2 व्हीलर अलाउड नाही. काय कोणत्या हिशोबाने, कोण आहे तो जे हे रूल्स बनवतं? फॉर एक्झाम्पल शिवाजीनगरचा ब्रिज, हा BKCला कनेक्ट होणारा ब्रिज, कोणत्या हिशोबाने 2 व्हीलर नाही अलाउड आहे बाबा? पैसे घेताना रजिस्ट्रेशनचे, RTOचे सगळे पैसे घेताना, नवीन गाडी घेताना चांगले घेताना, व्यवस्थित पर्सेंटेज नुसार. मग का सगळ्या ठिकाणी 2 व्हीलर अलाउड नाहीये? सगळ्या ठिकाणी का अलाउड नाहीये? देतोय ना पैसे.
का 2 व्हीलर आहे म्हणून रजिस्ट्रेशन फ्री आहे असं काय आहे का? नाही ना. फक्त 4 व्हीलर वाल्यांचेच रजिस्ट्रेशनचे पैसे घेतले जातात? नाही ना. आम्हाला पण PUC काढायचं आहे, आम्हाला पण इन्शुरन्स काढायचा आहे. मग का रस्ते नाही सगळे अलाउड? हे माकडं का थांबलेत काय माहिती. सिग्नल पण नाही चालू.